महिन्यातून एकदा तरी गोडाचा शिरा हा हवाहवासा असतो आणि अशा पद्धतीचा साजूक तुपाच्या सात्विकतेने भरलेला, विलायचीच्या सुगंधाने युक्त असलेला, दाणेदार तोंडात टाकताच विरघळणारा आणि खूप सगळे बदाम वापरलेला हा गुळाचा शिरा अगदी नाश्त्यासाठी एकदा नक्कीच बनवा। खूप छान असा लागतो, चवीला अतिशय छान लागणारा अमेझिंग चवीचा हा गुळाचा शिरा अगदी झटपट तयार होतो। त्यामुळे एकदा नक्कीच बनवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्कीच करा। सो हाय, मी कविता, मी तुमच्यासाठी घेऊन येत असते दररोज दुपारी 12 वाजता नवनवीन रेसिपीज। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर प्लीज सबस्क्राईब करा। आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट तोंडात टाकताच विरघळणारा गुळाचा शिरा कसा बनवायचा ते पाहूया। त्यासाठी या ठिकाणी जे दाणेदार साजूक तूप केलेलं आहे, या तुपाची रेसिपी जर तुम्हाला पाहायची असेल तर या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला मी देणारच आहे। तर तुम्ही अगोदर बदामचे काप करून घेऊन त्यानंतर ते तुपामध्ये तळून घेतले तरीही चालणार आहे, किंवा अशा पद्धतीने बदाम तुम्ही हलकेसे तुपामध्ये तळून त्यानंतर ते बारीक चॉप केले तरीही चालणार आहे। हे पहा, बदाम छान असे आपले तळून झालेले आहे, ते एका डिशमध्ये काढून घेतलेले आहे। त्यानंतर त्यामध्ये टाकूया एक डबा भरून एवढा बारीक रवा घेताना छान असा बारीक रवा घ्यायचा आणि साजूक तुपामध्ये मंद आचेवर छान असा भाजून घ्यायचा। रवा भाजून होत आहे तोपर्यंत आपण त्यासाठी पाणी करून घेणार आहोत। गुळाचं पाणी करायचं आहे। ज्या डब्याच्या मापाने आपण रवा घेतलेला आहे त्या डब्याच्या मापाने 2.25 डबा भरून एवढं पाणी घेतलेलं आहे। तर गच्च दाबून भरून घेतलेला पाऊण डबा भरून एवढा गोळ घेतलेला आहे। आता गोडाचं प्रमाण जर तुम्हाला यापेक्षा जास्त लागत असेल तर थोडंसं जास्त केलं तरीही चालणार आहे। गुळाचं पाणी छान असं आपलं उकळून झालेलं आहे। या ठिकाणी गॅस कमी केलेला आहे किंवा बंद करून त्यावर झाकण ठेवलं तरीही चालेल। त्यानंतर साखरेची जेव्हा शिरा वगैरे कोणताही पदार्थ करते त्यावेळी मी विलायची पूड करून वापरत असते, परंतु गुळाचा मात्र लापशी करायची असेल किंवा अशा पद्धतीचा हा शिरा बनवायचा असेल तर मी विलायची शक्यतो सकटच टाकते। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला याची जर पूड करून टाकायची असेल तरी टाकू शकता। रवा पाहू शकता अगदी छान हलका होईपर्यंत भाजून झालेला आहे। त्यानंतर आपण बदाम देखील छान असे आपण ठेचून घेणार आहोत। बदाम छान असे चॉप करून झाले, छान कुरकुरीत झालेले आहेत। त्यानंतर जे गुळाचं पाणी आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं, तसं टाकायचं नाही, गाळूनच टाकायचं, कारण त्यामध्ये गुळामध्ये काही खडा वगैरे असेल तर तो गाळणीमध्ये तसाच राहतो। आणि एकाच वेळेस सगळं पाणी टाकू नका, जर सगळं पाणी एकाच वेळेस टाकलं तर ते अंगावर देखील उडू शकतं। त्यासाठी 2दा-3दा करून अशा पद्धतीने पाणी टाकायचं। आता या ठिकाणी थोडासा मोकळा असा हा शिरा मला आवडतो। तुम्हाला जर थोडासा लतपत असा आवडत असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण 2.25 डब्याऐवजी 2 डबे भरून घेतलं तरीही चालणार आहे। हे पहा, अगदी छान असं व्यवस्थित मिक्स करून द्यायचं। परफेक्ट असं आपल्या या ठिकाणी हा शिरा बनवून तयार होत आहे। तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। याचबरोबर या रेसिपीच्या शेवटी तुम्हाला म्हैसूर पाक किंवा आषाढ स्पेशल एक रेसिपी पाहायला मिळणार आहे, त्यामुळे ती रेसिपी देखील पाहायला विसरू नका। अगदी छान असा गुळाचाच तो पदार्थ असणार आहे आणि आषाढ स्पेशल गुळाचे कोणकोणते पदार्थ तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा। हे पहा, खूप छान असा आपला हा शिरा या ठिकाणी बनवून तयार होत आहे। छान झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर 5 मिनिटासाठी दणदणीत वाफ काढून घेतल्यानंतर छान असा मिक्स करून घ्यायचा आणि खूप छान चवीला लागतो। नेहमी तुम्ही साखर टाकून जो शिरा बनवता त्यापेक्षा कधीतरी अशा पद्धतीचा शिरा एकदा नक्कीच बनवा। आणि हो, आपलं चॅनल मोठं होण्यासाठी प्लीज सपोर्ट करा। तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, आज पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तुमचं एक सबस्क्राईब बटन ही माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे। सबस्क्राईब करणं हे पूर्णपणे विनामूल्य आहे। सबस्क्राईब सोबत घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा आणि आपल्या चॅनलवर लवकरात लवकर 1 लाख सबस्क्रायबर व्हावे यासाठी प्लीज ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आणि सपोर्ट करा। हे पहा, खूप छान असा आपला हा शिरा बनवून तयार झालेला आहे। या ठिकाणी बदाम छान असे कुरकुरीत आपण तळून घेतले होते, ते बदाम सगळ्यात शेवटी टाकायचे, छान मिक्स करून घ्यायचे। या व्यतिरिक्त जर तुम्हाला आणखीन काही ड्रायफ्रूट्स यामध्ये टाकायचे असतील तरी देखील टाकू शकता। खूप छान असा हा गुळाचा शिरा आपला बनवून तयार झालेला आहे। तुम्हाला आणखीन गुळाचे कोणकोणते पदार्थ आवडतात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। ते रेसिपी देखील आपण लवकरात लवकर पाहण्याचा प्रयत्न करू, कारण आषाढ महिना येत आहे। आषाढमध्ये खूप सगळे गुळाचे वेगवेगळे पदार्थ आपण पाहत असतो आणि त्यासाठी आज आपण ही पहिल्यांदाच
गुळाचा शिरा बनवलेला आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.